नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज बनवत आहे कढीपत्त्याची चटणी। लागणारं साहित्य: एक मोठा चमचा मी इथं खोबरं घेतलेलं आहे, एक मोठा चमचा शेंगदाणे घेतलेले आहेत, अर्धा चमचा मोठा फुटाणे घेतलेले आहेत, जिरे अर्धा चमचा घेतलेला आहे, तीळ अर्धा मोठा चमचा घेतलेला आहे, उडदाची डाळ अर्धा चमचा घेतलेला आहे, जिरे मोठा अर्धा चमचा, धने चवीप्रमाणे मीठ, चवीप्रमाणे तिखट, लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, चवीप्रमाणे लसूण आणि इथं मी आमच्या घरातले कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत। आता इथं आपण कढीपत्ता काढून घेऊया। आपण डाळीमध्ये भाजीमध्ये कढीपत्ता घातलेला आपण खाऊ नाही, मुलंही खात नाहीत, त्यांच्यासाठी आजारी पडलो तर आपण ही चटणी खूप छान लागते। गरम गरम भात, तूप आणि ही चटणी टेस्टी लागते, किंवा भाकरीबरोबर तूप आणि भाकरी आणि चटणी पण टेस्टी लागते। आपल्या तोंडाची चव अलग होते। आता हे आपण असा कढीपत्ता काढून घेतला आणि आता आपण हे तळून घ्यायचं सगळं साहित्य। हे फ्रेश कढीपत्ता आहे, आमच्या घरातला ताजा कढीपत्ता, आता जस्ट तोडून आणलेला आहे। हे डोळ्याला कढीपत्ता चांगला असतो, परत केसांना चांगला असतो, आपल्या आरोग्याला चांगला असतो। ही तुम्ही चटणी करून पहा। आपण आता शेंगदाणे भाजून घेऊया। आता आपण फुटाणे भाजून घेऊया। फुटाणे काय जास्त भाजायला लागत नाही, लवकर भाजतात ते। जिरं भाजून घेऊया आपण आणि तीळ पण भाजून घेऊया, दोन्ही एकत्र करूया। धने भाजून घेऊया आपण। उडदाची डाळ थोडं तेल घालून भाजून घेऊया। तेल घालून खोबरं भाजून घेऊया। इथं मी कढीपत्त्याला तेल घालून घेतलेलं आहे। आता कढीपत्ता आपण तळून घेऊया। ह्या पद्धतीने सगळा मसाला भाजून घेतलेला आहे। हे खोबरं तुम्ही खिसून घेऊ शकता, मी इथं असं कट करून घेतलेलं आहे। असं भाजून घ्यायचं, म्हणजे कच्चं घातलं तर चटणीचा वास येतो। हे कढीपत्ता तळून घेतलेला आहे, ह्या पद्धतीने तळून घ्यायचा। असा बघा हे कसा आवाज येतोय बघा, ह्या पद्धतीने तळून घ्यायचा। आता हे सगळं थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं। कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे। तुम्ही करून पहा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।